जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सेवा सप्ताहाचा शुभारंभ व परिसंवाद कार्यक्रम उत्साहात संपन्न। स्वर्गीय अजित पवार यांच्या जुलै 22 रोजी होणाऱ्या जयंतीनिमित्त नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सेवा सप्ताह आयोजित करण्यात आला असून त्याचा शुभारंभ नंदुरबार येथील इंदिरा मंगल कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात झाला। कार्यक्रमास राज्याचे माजी मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अनिल दास पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते भरत माणिकराव गावेत होते। कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10:10 पक्षध्वजारोहणाने करण्यात आली। त्यानंतर राष्ट्रगीत झाले आणि स्वर्गीय अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यानंतर आयोजित परिसंवादात अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वर्गीय अजित पवार यांच्या कार्याचा, नेतृत्वाचा व सर्वसामान्यांप्रती असलेल्या बांधिलकीचा गौरवपूर्ण उल्लेख करत आपल्या भावना व्यक्त केल्या। या परिसंवादात इंजिनियर जेलसिंग पावरा, मोहन माळी, मोहन शेवाळे, डॉक्टर सुरेश नाईक, राजेंद्र बाविस्कर, वाजद सय्यद, मकसूद खाटीक, मधुकर पाटील, सौ सीमा सोनगरे, मालती वळवी, छोटू कंवर, राजा ठाकरे, ॲडव्होकेट दिनेश माळी, युनुस पठाण आदी मान्यवरांनी स्वर्गीय अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देत मनोगते व्यक्त केली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने जिल्ह्यात मिळवलेले यश पुढेही अधिक बळकट करणे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये घवघवीत यश संपादन करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल। तसेच नंदुरबार जिल्ह्यातील संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वामागे ठामपणे उभा राहील। कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना अनिल दास पाटील यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणी, बूथ रचना, बूथ समित्यांचे सक्षमीकरण, BLO समन्वय तसेच प्रत्येक बूथवर प्रभावी संघटन उभारणीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। यावेळी नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरणही करण्यात आले। कार्यक्रमास योगेश चौधरी, तळोदा पॅनल प्रमुख अमृतकर, संजय जवरू पाडवी, संजय मुसळदे, सौ संगीता पाडवी, प्रकाश पवार, संतोष पराडके, सुरेंद्र कुवर, उमेश जैन, डॉक्टर योगेश पाटील, KB पाटील, यशवंत ठाकरे, अविनाश गावित, सुनीता शिंपी, सुरेश भाबड, रवीन पटेल, राजू गिरासे, लाला माळी, नाना निकम, डॉक्टर नितीन पवार, गणेश राजे, सीमा रणरेज, जाकिरमिया जहागीरदार, अल्ताफ पिंजरी, अमन रघुवंशी, रवी पावरा, सुकलाल भील, विठोबा मोरे, दिलीप पवार, दीपक गिरासे, प्रतीक देसले, रवींद्र जावरे, ऋषी शर्मा, संतोष मराठे, गोविंद शेवाळे, रणसिंग पाडवी, विक्रम पानपाटील, बिके पाडवी, बबलू कदमबांडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निंबा माळी यांनी केले। कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, नंदुरबार जिल्हा यांच्या वतीने करण्यात आले असून सेवा सप्ताहांतर्गत पुढील काही दिवस विविध सामाजिक, जनहित व संघटनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी दिली। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आमच्यासाठी सगळ्यांसाठी दुर्भाग्याची गोष्ट आहे की ज्या अजितदादांचा आम्ही अनेक वर्षापासून वाढदिवस साजरा करत होतो, आता ती जयंतीच्या स्वरूपामध्ये आज आम्हाला जयंती दिन साजरा करावा लागतोय। त्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संपूर्ण राज्यामध्ये सगळ्या जिल्ह्यांमध्ये एक कार्यक्रम दिलेला आहे। त्या कार्यक्रमाच्या आधारात नंदुरबार जिल्ह्यामध्ये त्याची खऱ्या अर्थाने आजपासून सुरुवात झाली आहे। 22 तारखेला याचा समारोप ते करतील आणि राज्यामध्ये 22 तारखेपासून तर 28 तारखेपर्यंत वेगवेगळे उपक्रम जे ते उपक्रम राबवले जातील। त्यात अजितदादांना आवड असलेले जे काय असतील उपक्रम आणि त्यांनी केलेला आतापर्यंत विकासाचा धडाका हा जनतेपर्यंत पोहोचवावा, वृक्ष लागवड करावी, महिला सक्षमीकरण करावं, युवकांना प्राधान्य कसं दिलं जाईल याच्यासाठी प्रयत्न करावे, आरोग्याच्या दृष्टीने निर्णय घेतलेले असतील त्या आरोग्याच्या दृष्टीने आपलं काम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करावं अशा सूचना केल्या जातील आणि त्याच्यावर SIRच्या कार्यक्रमामध्ये शासनाला सहकार्य करावं या दृष्टिकोनातून आज याची सुरुवात झाली।